नमस्कार सगळ्यांना. चला तर आज आपण बनवूया महाराष्ट्राची फेवरेट डिश वांग्याची काप. एकदम सोपी पद्धत आहे, काही नाही. एक वांगं घेतलं मी, मोठं कोवळं आहे छानपैकी. त्याला आपले चिप्ससारखे कट करून घ्यायचं, बारीक म्हणजे पतले पतले किंवा मोठेही चालतात. आणि मग इथे मी पाण्यामध्ये मीठ टाकून 2-3 मिनिट ह्याला असंच ठेवणार आहे, कारण वांगे काळे पडतात जर मिठात ठेवलं, मिठाच्या पाण्यात ठेवलं तर नाही पडत काळे. आणि इकडे ह्याचं मसाला रेडी करत आहे. मी 1 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच बारीक रवा घेतलेला आहे, आणि मीठ, लाल तिखट, धनिया पावडर, हळदी आणि थोडंसं इथं काळं मीठ टाकत आहे. काळ्या मिठानं चव येते थोडीशी. आणि हे सगळं टाकून मग शेवटी मी जिरा पावडर टाकत आहे. आणि ह्याला चांगलं असं टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि इथे धनिया टाकत आहे थोडासा. हे झाल्यानंतर त्याला छान असं मिक्स करायचं. आणि ह्यानंतर 1 किंवा अर्धा चम्मच तुम्ही तेल टाकू शकता. मी इथे टाकले आहे. आणि हे कोट जे तयार झालेलं आहे, आपण वांग्याला आलटून पलटून लावून घ्यायचं छान असं, जेणेकरून सगळीकडे लागलं पाहिजे. हे असे सगळे लावून घेतलेले आहेत मी, व्यवस्थित असं कोट करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याला आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्यायचं. इथं मी टाकत आहे तव्यावर. आणि ह्यानंतर हे सगळे झाल्यानंतर वरून थोडंसं तेल परतवायचं, जेणेकरून हे चांगलं असं कलर येईल त्याला. हे बघा किती छान असे भाजलेले आहेत हे वांग्याचे काप. इथे रेडी आहे आपली वांग्याची काप ही रेसिपी. थँक्यू.